आपण बघतोय की आत्ता काहीच वेळात खासदारांचा इथे प्रवेश जो आहे तो होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे ती शिवसेनेकडून झालेली पाहायला मिळते। सगळे आमदार देखील इथे उपस्थित झालेले आहेत। आपण मुरजी पटेलांकडे येऊया। सर, तुम्ही सकाळी एक वाघाची प्रतिमा दाखवत विधान भवनात प्रवेश केलेला पाहायला मिळाला, काय सांग? ते वाघाची टायगरची प्रतिमा होती। आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना आम्ही ते प्रतिमा दिली। त्याचं कारण असं आहे की जे ऑपरेशन टायगर 2 होतं ते साहेबांनी सक्सेस केलेलं आहे आणि याच्या पुढे 3 ची सुरुवात होणार आहे। आमदार पण येणार? आता शिंदे साहेबांनी लक्ष दिलं की लगेच ऑपरेशन 3 सुरू होणार आहे। पण ते वाघाचं प्रतिमा आणण्याचं विधान भवनात नेमकं काय कारण होतं? जरी टायगर ऑपरेशन तुम्ही सक्सेस केलेलं होतं, मात्र याच्यानंतर आमदार परत तुमच्याकडे आणण्यासाठीची ती एक खेळी होती का किंवा ते एक संकेत होते का? आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः टायगरच आहे, म्हणून टायगरांना टायगरची प्रतिमा दिलं आणि ऑपरेशन सक्सेस केल्यामुळे आम्ही त्यांच्या टायगरची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं। नक्कीच तर आपण बघतोय की मुरजी पटेल आपल्याबरोबर आहे, त्याचबरोबर इथे काते सर पण आहेत। काते सर, काय सांगाल एकंदरीतच ज्या पद्धतीने हे ऑपरेशन सक्सेस झालेलं? माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते, यांचा स्वभाव आणि त्यांची प्रेमळ प्रतिमा आणि सर्वांचं म्हणजे त्यांच्याकडे आलेला माणूस कधी परत जात नाही, हे सर्व स्वभाव बघून आमचे काही आता उभाटाचे खासदार हे येत आहेत आणि त्यांच्या स्वभावामुळे ते सर्व येत आहेत आणि शिवसेना पक्षामध्ये येत आहेत। त्यांचं आम्ही सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि आज ते प्रवेश करत आहेत, त्यांचं परत एकदा आम्ही स्वागत करतो आहे। नक्कीच आपण निलेश राणेंकडे येऊया। ज्या पद्धतीने आज सगळे खासदार पक्षप्रवेश करतायत, ओमराजे निंबाळकर यांनी काल ज्या पद्धतीने ठाकरेंवर टीका केली, कसं बघता? कारण यामध्ये जास्त सगळ्यात तुम्हाला याचा अनुभव आहे। बघा, लक्षात घ्या ताई, हे किती वर्षापासून होतं आहे? उबाटामध्ये लीडरशिप क्रायसिस किती वर्षापासून आहे? का लोक सोडतात? आम्ही का सोडली? मान सन्मान जेव्हा मिळत नसतो, भेट होत नसते, आपलं मन जिथे हलकं होत नसतं, तिथेच माणसाला वाटतं ना आता इथे राहून काय उपयोग नाही। असंच होणार आहे। आणि हे तर खासदार आहे, तिथून पुढे तुम्हाला आमदारकी दिसेल, आमदार दिसतील, कॉर्पोरेटर दिसतील, मुंबईच्या कशाला ऑल ओव्हर महाराष्ट्राचे दिसतील। बघा, कुठेतरी संजय राऊतसारखा माणूस तिकडे असल्यामुळे आणि बाकीचे सगळे एवढे इश्यू आहेत आतमध्ये, आदित्यजीचा इश्यू आहे, भेटीचा इश्यू आहे, सगळे इश्यू आहेत ना। आता हा राग किंवा हा जो बंड आहे, हा ते सगळं कन्सॉलिडेटेड जेव्हा बाहेर पडतं तेव्हा तुम्हाला असे दिवस बघायला मिळतात। नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातलं झालेला वाद त्याचंच एक उदाहरण वाटतं। मला माहीत नाही नेमकं काय झालं आहे ते, मला बघावं लागेल। मला असं एवढं कळलं की काहीतरी ट्विटवर झालं आहे काहीतरी, पण एक्झॅक्ट काय झालं मला माहीत नाही। नक्कीच, पण आपण जर बघितलं तर आज गोपाळ गीते ज्या पद्धतीने जिंकले त्या पद्धतीने विरोधक देखील टीका करताना पाहायला मिळतात। त्याला उत्तर देताना आता पुढे ऑपरेशन टायगर कसं राबवणार? बघा, एका निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीचं पॅटर्न वेगळं असतं। आम्ही प्रत्येक निवडणुकीला तुम्ही पॅन महाराष्ट्र बघू नका, एकात दुसरं इकडे तिकडे जे काय झालं असेल मला माहीत नाही, मी काही ती बातमी वाचली नाही किंवा ते कोण गोपाळ गीते काय कोण जे आहेत ते माझ्या काय परिचयाचे नाहीत किंवा मी त्यांना ओळखतसुद्धा नाही आणि असं काय फार मोठी रिनाऊंड व्यक्ती पण नाही आहे। तर एवढं काय महत्त्व मला माहीत नाही नेमकं ते कोण आहेत आणि काय झालं आहे ते, पण पॅन महाराष्ट्र हा इश्यू बघायची गरज नाही। नक्कीच तर आपण बघतोय की एकंदरीतच ज्या पद्धतीने आता इथे खासदारकीच्या प्रवेशाची जी चर्चा आहे, जी तयारी आहे ती रंगलेली पाहायला मिळते। स्टेज इथे पूर्ण तयार झालेला आहे। त्याचबरोबर आपण बघतोय योगेश कदम देखील इथे बसलेले आहेत। निलेश राणे होते।